नमस्कार. दुपारचे 12 वाजता बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. आधार पॅनचे तपशील धार्मिक कामासाठी खरातला दिले होते. खरातनं त्याचा गैरवापर करून बोगस खाती उघडलीत. ईडीच्या चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकर यांनी हा दावा केलाय. त्यांच्या दाव्याने सध्या खळबळ माजली. ईडीनं प्रतिभा यांचा मुलगा तन्मय चाकणकरला सुद्धा समन्स बजावले. ईडीच्या चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकर यांनी एक दावा केलेला आहे. धार्मिक कामासाठी आधार आणि पॅन दिले होते आणि त्याचा खरातनं गैरवापर केला असा दावा प्रतिभा चाकणकर यांनी केला. दरम्यान प्रतिभा चाकणकर यांच्या मुलाला म्हणजे तन्मयला सुद्धा आता समन्स बजावण्यात आल्याची माहिती. तर खरात प्रकरणात आता प्रतिभा चाकणकर यांची सुद्धा चौकशी केली जाते. ईडी चौकशी त्यांची सुरू आहे. दरम्यान धार्मिक कामासाठी आधार आणि पॅनचे तपशील खरातला दिले होते आणि खरातनं त्याचा गैरवापर करून बोगस खाते उघडल्याचा दावा प्रतिभा चाकणकर यांनी केला. ईडीच्या चौकशीमध्ये त्यांनी हा दावा केला. ईडीनं प्रतिभा यांचा मुलगा तन्मय चाकणकर याला सुद्धा आता चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती. खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची चौकशी झाली. त्यानंतर प्रतिभा चाकणकर यांची सुद्धा आता ईडीकडून चौकशी केली जाते. दरम्यान धार्मिक कामासाठीच आपण आधार आणि पॅनचे तपशील खरातला दिले होते, मात्र खरातनं त्याचा गैरवापर केला आणि बोगस खाती उघडल्याचा दावा प्रतिभा चाकणकर यांनी केला. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ज्योत्स्ना, प्रतिभा चाकणकर यांनी या सगळ्या चौकशीमध्ये नेमकी काय काय माहिती दिली आणि आता प्रतिभा चाकणकर यांचा मुलगा तन्मय चाकणकरला सुद्धा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. अगदी बरोबर आहे कल्याणी. आपण बघतोय की प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची 8 तास चौकशी केल्यानंतर प्रतिभा चाकणकर यांनी खूप धक्कादायक माहिती जी आहे ती ईडी कार्यालयामध्ये ईडी अधिकाऱ्यांच्या समोर मांडलेली आहे, ज्याच्यामध्ये हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे की प्रतिभा चाकणकर यांनी स्वतःचे आणि त्यांच्या मुलाचे जे आहेत ते आधार कार्ड, पॅन कार्ड जे आहेत ते खरात यांच्याकडे दिले होते आणि त्याच्यामधून तब्बल 134 बोगस खाती जी आहेत विविध बँकेमध्ये ती खोलण्यात आलेली होती. मात्र प्रतिभा चाकणकर यांचं असं म्हणणं आहे की जी खाती खोलण्यात आली होती त्याबद्दल प्रतिभा चाकणकर किंवा त्यांच्या मुलाला जे आहे ते त्याबद्दल कोणतीच कल्पना नव्हती. एखादी व्यक्ती स्वतःचा आधार कार्ड, पॅन कार्ड एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे देते आणि आम्हाला त्याने त्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा कशासाठी वापर केला हे माहीत नसते असं जेव्हा सांगते तेव्हा प्रतिभा चाकणकर या किती खरं बोलतात याच्यावरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. इतकंच नव्हे तर 2 वर्षामध्ये म्हणजे 2024 आणि 25 मध्ये प्रतिभा चाकणकर आणि कॅप्टन खरात जो आहे यांच्यामध्ये तब्बल 230 मेसेजेस जे आहे त्याची देवाणघेवाण, व्हॉट्सअप मेसेज, SMS जे आहेत ते तब्बल 230 पेक्षा जास्त झालेले आहेत. इतकंच नव्हे तर 280 पेक्षा जास्त जे आहेत कॉल जे आहेत म्हणजे फोन कॉल जे आहेत ते खरात आणि प्रतिभा चाकणकर यांच्यामध्ये झालेले आहेत. आतापर्यंत खरातने प्रतिभा चाकणकर आणि त्याचबरोबर त्यांचा मुलगा जो आहे प्रतिभा चाकणकर यांच्या मुलाला घेऊन जे आहे ते 134 बोगस खाती उघडल्याची सुद्धा माहिती ईडी अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली आहे. इतकंच नव्हे तर प्रतिभा चाकणकर यांच्या इतर कागदपत्रांचा वापर जो आहे तो सुद्धा अशोक खरात यांनी केल्याचं समोर आलेलं आहे. 26 लाखाची एकदा रक्कम जी आहे प्रतिभा चाकणकर यांच्या अकाउंटमध्ये ठेवण्यात आलेली. त्याच्यानंतर जे आहे 40 लाखाची रक्कम प्रतिभा चाकणकर यांच्या अकाउंटमधून देवाणघेवाण झालेली आहे. यामुळे प्रतिभा चाकणकर आणि कॅप्टन अशोक खरात यांच्यामध्ये फार विश्वासाचे संबंध होते. इतकंच नव्हे तर संपूर्ण चाकणकर कुटुंबियांचे आणि अशोक खरात यांचे विश्वासाचे संबंध होते हे यातून समोर दिसत आहे. आणि प्रतिभा चाकणकर यांच्या कागदपत्रांचा वापर करून रुपाली चाकणकर याच्यामध्ये किती सामील आहेत, किती सहभागी आहेत याची सुद्धा चौकशी जी आहे ते आता ईडी कडून जे आहे ते करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर आपण बघतोय की आता प्रतिभा चाकणकर याच्यानंतर त्याच्या मुलाची सुद्धा जी आहे ती ईडी अधिकारी चौकशी करणार आहेत. मात्र 8 तासाच्या चौकशीमध्ये ही बेसिक माहिती जी आपण म्हणतोय की आधार कार्ड, पॅन कार्डचा वापर फक्त प्रतिभा चाकणकर नव्हे तर त्यांच्या मुलाचा सुद्धा त्यांच्या डॉक्युमेंटचा वापर झालेला आहे. 134 बोगस खाती आतापर्यंत समोर आलेली आहेत जी उघडलेली आहे ती वेगळ्या नावाने म्हणजे या सगळ्या आधार आणि पॅनचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता तन्मयच्या ईडी चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ज्योत्स्ना, धन्यवाद माहितीसाठी.